जालना पोलिसांची मोठी कारवाई। अंमली गोळ्या आणि कफ सिरपच्या साठ्यासह तिघांना अटक। जालना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्रीस बंदी असलेल्या झोप व नैराश्यावरील औषधांच्या अवैध विक्रीविरोधात जालना पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे। या कारवाईत 1100हून अधिक बटन गोळ्या तसेच 76 कफ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत। मुख्य कारवाई आणि अटक देऊळगाव राजा शहरातील बालाजी फरस परिसरातील औषध विक्रेते गिरीश लक्ष्मीकांत लताड यांना मे 11 रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची विक्री केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। गेल्या काही वर्षांपासून औषध दुकानांमधून बटन गोळ्यांची सर्रास विक्री होत असल्याने अनेक तरुण नशेच्या आहारी जात असल्याची चर्चा होती। सय्यद सलमान, सय्यद गफ्फार या आरोपीकडून आधीच बटन गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या। त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे मागे नेत मुख्य पुरवठादारांचा शोध सुरू केला। तपासाचा घटनाक्रम तपासादरम्यान JES महाविद्यालय परिसरातील व सध्या गणपती गल्ली येथे राहणारा करण सुरेंद्रसिंग ठाकूर तसेच देऊळगाव राजा येथील गिरीश लताड यांना ताब्यात घेण्यात आले। आरोपींनी या गोळ्यांची खरेदी करून इतरांना विक्री केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलीस अधीक्षकांची प्रतिक्रिया। कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यात आला। या कारवाईत 1100 पेक्षा अधिक बटन गोळ्या आणि 76 कफ सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। ॲक्च्युली या ज्या गोळ्या आहेत ना, या बेन्झोडायझेपिन ग्रुपच्या औषधं असतात। त्यात अल्प्राझोलाम नावाचं औषध येतं आणि दुसरं एक येतं की नायट्राझेपाम। ही औषधं शक्यतोवर ज्या पेशंटमध्ये झोप येत नाही, इन्सोमनिया यासाठी वापरली जातात किंवा एन्झायटीसारख्या आजारामध्ये याचा वापर केला जातो। ह्या गोळ्या सायकियाट्रिस्ट किंवा फिजिशियन यांच्या सल्ल्याने औषध म्हणून वापरल्या जातात, ही गोष्ट खरी आहे। ज्या रुग्णांना असा आजार असतो त्यांना ह्या गोळ्यांनी नक्कीच फायदा होतो, परंतु सध्या काही तरुण वर्ग किंवा काही लोकांमध्ये नशे करण्यासाठी याचा वापर केला जातो। नशेची गोळी म्हणून सुद्धा याचा वापर होतो, काही पेयामध्ये टाकून पण याचा नशा करण्यासाठी वापर केला जातो। हे मात्र 100% अयोग्य आहे। त्याने तरुण पिढी अजून खालच्या पातळीला जाऊन यामुळे हानी होऊ शकते। डॉक्टरांच्या फिजिशियनच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ह्या गोळ्या विकणं हे अवैध आहे। 28 एप्रिल 2026ला कदीम जालना पोलीस स्टेशन येथे 178/2026 NDPS कायदा अंतर्गत एक गुन्हा दाखल केला गेला होता। त्याच्यामध्ये एक आरोपी, याचे नाव आहेत सय्यद सलमान सय्यद गफ्फार, त्यांच्याकडून बटन गोली जे एक अँटी डिप्रेशन मेडिसिन आहेत ते हस्तगत केलेली होती। त्याच्यामध्ये आम्ही बॅकवर्ड लिंकेजेस करून मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि कुठून हे गोळ्या त्यांना भेटली आहेत त्याची माहिती काढून आज 2 सूत्रधार आपल्या ताब्यामध्ये पकडले आहेत आणि त्यांच्याकडून आणि एकंदरीत या गुन्ह्यामध्ये आम्ही 1100चे वर बटन गोळी पकडली आहे आणि 76 कफ सिरपची बॉटल भेटली आहे आम्हाला आणि त्याच्यासोबत 3 आरोपी आमच्या ताब्यातमध्ये आहेत। ह्या कारवाईला अंजाम SDPO जालना सिटी सब डिव्हिजन श्री अनंत कुलकर्णी आणि त्याच्यासोबत कदीम जालना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जनार्दन शेवाले, त्याच्यासोबत त्यांची टीम ज्याच्यामध्ये PSI मच्छिंदर वाघ, हेड कॉन्स्टेबल चौधरी, हेड कॉन्स्टेबल राठोड, पुलिस नायक गायकवाड, पुलिस कॉन्स्टेबल मतीन शेख, पुलिस कॉन्स्टेबल गायकवाड, पुलिस कॉन्स्टेबल संदीप चव्हाण, पुलिस कॉन्स्टेबल इम्रान खान, पुलिस कॉन्स्टेबल बलराम जरवाल यांनी हे कारवाईला अंजाम दिला आहे।